नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मुक्ता विहिरीच्या कठड्यावर उभी होती. चेहरा निस्तेज पडलेला. मननसोबत व्यतीत केलेल्या एक एक क्षणाला ती आठवत होती. त्या आठवणीमुळे तिच्या निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरही हास्याची एक लकीर उमटत होती. त्याला आठवतच ती थोडीशी हसली आणि हसतच तिने विहिरीत उडी घेतली. काय घडलं होतं एवढं मुक्तासोबत की तिने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं? मुक्ता एक माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण होती. जिथे सर्व सुखाच्या शोधात धावत असतात, तिथे मुक्ताला मात्र कसलाच हव्यास नव्हता. मुक्ता आता 14 वर्षांची झाली होती. मामा मामीची लाडकी एकुलती एक भाची होती. मुक्ता एक निरागस मुलगी. गावात आनंद वाटत फिरायची. सर्वांची हसत खेळत वागणारी मुक्ता गावात सर्वांचीच आवडती होती. मामा मामी तिचे पोटच्या पोरीप्रमाणे लाड करत. मामा तिचे हट्ट पुरवायचे आणि मामीही मुक्ताला रोज राजकुमारीच्या गोष्टी सांगायची. मुक्ता आता झोपेतही स्वप्ने रंगू लागली होती. तिलाही वाटे घोड्यावर बसून एक राजकुमार येईल आणि तिला कायमचं आपलं करून घेऊन जाईल. मामीच्या गोष्टींच्या प्रभावामुळे ती तिच्या राजकुमारासाठी अधीर झालेली आणि लवकरच तिचे ते स्वप्नही पूर्ण होते. एक दिवस एक गृहस्थ राजपूरच्या प्रतिष्ठित इनामदार घराण्याचे स्थळ मुक्तासाठी घेऊन आले. इनामदार घराण्याचे कनिष्ठ पुत्र मननसाठी इनामदार मुलगी शोधत होते. त्यांना मुक्ता पाहता क्षणी पसंत पडली. मननलाही ती आवडली. मनन दिसायला गोरापान आणि शोभतील अशा कुरळ्या केसांचा, कोणालाही पाहता क्षणी भुरळ घालेल असा. मुक्ताला मनन पाहता क्षणीच पसंत पडला. मुक्ता ही मननला साजेशीच अशी होती. गोरीपान सौंदर्यवती दोघांचा जोडा जणू स्वर्गातून उतरल्यासारखा वाटत होता. मुक्ताचे मामा मामीही भलतेच खुश झाले. एवढ्या मोठ्या घराण्याची सून आपली भाची होणार म्हणून त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले. इनामदार साहेबही आपल्या घरी सुंदर आणि सोज्वळ सून येणार म्हणून खुश होते. सर्व बोलणी व्यवस्थित पार पडली आणि एका शुभमुहूर्तावर त्यांचे कार्य सिद्धीस नेण्यास ठरले. एका शुभमुहूर्तावर मुक्ता आणि मननची लग्नगाठ बांधली आणि धाकटी सून म्हणून मुक्ता इनामदार घराण्याचं माप ओलांडून घरात आली. इनामदार घराण्यांची धाकटी सून म्हणून पंचक्रोशीत तिचा दबदबा होत झाला. मनन आणि मुक्ता दोघे सारख्याच वयाचे असल्याने त्यांना स्वतःचे विचार जुळवण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. लहान मुक्ताला मननची अक्का गोष्टी सांगायची. मननच्या अक्काने आता मुक्ताच्या मामीची जागा घेतली होती. मननच्या प्रेमामुळे आणि अक्कांच्या लाडीकपणामुळे मुक्ता लवकरच सासरी रुळली. मनन पुढचे शिक्षण घेत होता. गरिबीमुळे मामा मामीला मुक्ताला शिकवणे काही जमले नाही. पण मुक्ता लहानपणापासून तल्लख बुद्धीची आणि तिला शिकण्याची खूप आवड. मननही तिला शिकवू लागला. या जगात सगळी माणसे काही सारखी नसतात याची पहिली प्रचिती मुक्ताला थोरल्या जाऊबाईंकडून आली. जाऊ लीलाबाई कजाग होती. तिच्या मुक्ताचे शिक्षण आवडत नसत. ती मुक्तावर अधिकार गाजवायची. जेव्हा मुक्ता मननसोबत अभ्यासाला बसे तेव्हा नेमकं लीलाबाई मध्येच येऊन खोडा घाली. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने लीलाबाई तिला अभ्यासातून उठवायची आणि कामात गुंतवायची. पण लहानपणापासून गुणी असलेली मुक्ता लीलाबाईंकडे दुर्लक्ष करायची. हळूहळू वसंत ऋतूचे आगमन होत होते. हा जणू प्रेमाचाच ऋतू. त्यात मननची परीक्षा जवळ आलेली. त्यामुळे तो स्वतःला अभ्यासात झोकून द्यायचा. मुक्ताही त्याला साथ देत होती. आंब्याच्या झाडाला मोहर आल्याप्रमाणे त्यांचे प्रेम बहरत होते. प्रेमाचा वसंत ऋतूही त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणत होता. मननच्या अक्कालाही त्यांचं बहरलेलं प्रेम पाहून आनंद झाला. एकदा मनन आणि मुक्ता बागेत फिरण्यासाठी गेले होते. ते दोघे मनाने इतके जवळ आलेले की त्यांचं बोलणं कमी आणि अबोलपणात जास्त बोलायचा. एकमेकांचा हात हातात घेऊन ते चालले होते. त्यांचा एकमेकांना होणारा हातांचा स्पर्श त्या दोघांनाही सुखदायी वाटत होता. मुक्ताची नजर एका फुलांच्या वेलीवर पडते. ती वेल झाडाचा आधार घेत संसार करून वर चढलेली आणि खूप मोहक आणि सुंदर फुलं त्या वेलावरती फुलली होती. मुक्ता त्या फुलांना पाहताच राहिली. ती तिला खूप आवडली. मनन मुक्ताकडे पाहत होता. तो लगेचच त्या झाडावर ती फुले तोडण्यासाठी झरझर चढला. फुले हातात घेऊन तो वरूनच मुक्ताकडे पाहू लागला. एक क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. अचानकच मुक्ताच्या नजरेत कमालीचा बदल झाला. ती जोरात ओरडली, मनन, तो बघ साप, लवकर खाली ये. मुक्ताचं बोलणं ऐकण्याइतपत ही मननता उसंत मिळाली नाही आणि त्या सापाने त्याला चावा घेतला. मननच्या तोंडून जोरात कळ निघाली आणि तो खाली येऊन पडला. मुक्ताच्या आरडाओरडा करण्याअगोदरच मननच्या शरीरात विष भिनू लागलं होतं. हळूहळू तो काळनिळा पडत होता आणि त्यातच तो गतप्राण झाला. इनामदार घराण्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकलेली. तिचं आयुष्य एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. ती तशीच खट्टू होऊन
मननकडे पाहत होती. मुक्ताला जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिने जोराचा टाहो फोडला. मननचे अंतिम संस्कार झाले, पण मुक्ता अजून सावरली नव्हती. एक चिमुरडी कळी फुल न होताच गळून पडावी अशी अवस्था झालेली मुक्ताची. पुत्रशोकामुळे काही दिवसात इनामदारही कालवश झाले आणि बाप म्हणावा असा व्यक्तीही मुक्तापासून नियतीने हिरवान घेतला. आता फक्त अक्कांची सोबत होती मुक्ताला, पण अक्काही कोलमडून गेलेली. मननच्या जाण्याने इनामदार घराण्याला जणू नजरच लागली. अक्का मुक्ताचे सांत्वन करता करता तीही मनपाठोपाठ वडीलही गेल्याने त्या धक्क्याने सावरू शकली नाही आणि तीही मुक्ताला एकटं सोडून देवाघरी गेली. भर पाण्यात आपण बुडावं आणि आपल्या नाकातोंडात पाणी जावं आणि सोबत एका काठीचाही आधार नाही अशी गत झालेली मुक्ताची. एका मोठ्या वाळवंटात ती एकटीच उभी होती. मुक्ताने स्वतःला घरकामात, देवाच्या पूजेमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतले होते. तासनतास ती देवघरात बसून असायची. नव्हे तो तिचा आता दिनक्रमच बसला होता. भरल्या घराचं पूर्ण वाटोळं झालं होतं. मननचा मोठा भाऊ आणि मुक्ताचा दीर मुक्तालाच पांढऱ्या पायाची म्हणून दोष देत होता. जाऊ लीलाबाई ही मुक्ताला हिनवू लागली. अक्का गेल्याने घराच्या कारभाराची सर्व सूत्रे आता लीलाबाईंच्या हातात आली होती. लीलाबाई आता मुक्ताला घराची दासी म्हणून वागवू लागली होती. नको तेवढे बोल लावू लागली. मुक्ता हे सर्व निमूटपणे सहन करत होती. तिचं आयुष्य म्हणजे नुसती खडकाळ जमीन उरलेली. दुरूनही दुःखाची सुखाची पालवी फुटायला तिच्या आयुष्यात जागा नव्हती. एकट्या स्त्रीची या समाजात काय अवस्था होते हे मुक्ताला चांगलंच ठाऊक. तिचं मन तर केव्हाच भरून गेलेलं. राहिलं होतं फक्त शरीर. आले दिवस ती ढकलत होती. गावातली माणसं एकटी बाई म्हणून मुक्तावर वाईट नजर ठेवू लागली. हळदही अजून न सुकलेल्या देहाचे कित्येक जण नजरेनेच लटके तोडत होते आणि मुक्ताला हे सर्व असह्य होत होते म्हणून तिने बाहेर जाणेही कमी केले. पण यामुळे तिच्या संकटात खंड थोडीच पडणार होता. मुक्ताच्या भरलेल्या देहावर तिचा मोठा धीर पुरुषोत्तमची वाकडी नजर पडली होती. ती स्वतःला सावरत कशीबशी दिवस ढकलत होती. पुरुषोत्तम फक्त संधीची वाट पाहत होता आणि ती त्याला लवकर मिळाली. लीलाबाईला माहेरून एक पत्र आलं. प्रिय लीला, लहान भाऊ पंढरीचा नमस्कार. सांगण्यास खूप दुःख होत आहे की आपल्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांनी तुझा लय जोरसा गाडलाय. बाबांची तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. तरी वेळ न दवडता तू लवकर येऊन बाबांच्या इच्छेचा मान राखावा. तुझा भाऊ पंढरी. लीलाबाई ते पत्र वाचल्यावर हमसूत रडू लागले. मुक्ता तिला सावरत होती. घराचा कारभार पूर्ण लीलाबाईंच्या हातात होता आणि तिला हे सर्व सोडून जावे वाटेना. मुक्ता लीलाबाईंची समजूत घालू लागली. तुम्ही खुशाल जा, मी सांभाळून घेईन इकडे सर्व, असं म्हणत ती लीलाबाईंना धीर देऊ लागली. शेवटी कसंबसं तयार होऊन घरातल्या सर्व किल्ल्या मुक्ताच्या हाती देऊन लीलाबाई माहेरी निघून गेली. मुक्ता बुद्धीने तल्लख असल्यामुळे ती कारभार व्यवस्थित सांभाळू लागला. लीलाबाई गेल्यावर आता घरात फक्त पुरुषोत्तम आणि मुक्ता होती. आता पुरुषोत्तमला रानमोकळं मिळालं होतं. येनकेन प्रकारे तो मुक्ताशी लगट करू लागला. मुक्ताला ते असह्य होत होते. मुक्ताच्या असह्य होण्याने पुरुषोत्तमला अजूनच चेव येत होता आणि त्या शिकाऱ्याने एकदाचा डाव साधला. त्या दिवशी सांजवातीच्या वेळी मुक्ता देवघराच्या उंबरठ्यावर बसली होती आणि तसाच तिचा डोळा लागला. अंगावरचा पदर खाली सरकलेला, त्यामुळे ती अधिकच खुलून दिसत होती. तेवढ्यात पुरुषोत्तम येतो आणि समोरचे दृश्य पाहून कित्येक दिवस दबा भरून बसलेला पुरुषोत्तम मधला राक्षसात जागा होतो. तो मुक्ताला हात लावणार तेवढ्यात तिला जाग येते. स्वतःला त्या अवस्थेत पाहून ती हडबडलीच. समोर पुरुषोत्तम उभा. स्वतःचा पदर नीट करत ती उठून बसली. पुरुषोत्तमला पाणी आणून दिले. पुरुषोत्तम मात्र तिच्या सर्वांगावरून नजर फिरवत होता. आज त्याला त्याचा डाव तडीस न्यायचा होता. आज मौका भी है और दस्तूर भी, असं मनाशीच म्हणत पुरुषोत्तमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पुरुषोत्तमला पाणी देत असताना त्याच्या मनातले भाव मुक्ताच्या लगेचच लक्षात आले. ती घाईघाईतच पाठमोरी वळली आणि किचनमध्ये गेली. आपला म्हणावा असा एकच माणूस उरलेला, पण त्यानेही त्याची अवकातच दाखवली होती. बाहेरचे तर तिरक्या नजरेनेच बघतात, पण आज घरातलेही ती कासावीस झालेली. विचारांचं वावटळ तिच्या मनी उठलेलं. कसा बसा चहा बनवून तिने पुरुषोत्तमला दिला, पण त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत आज मुक्ताला होत नव्हती. आज पुरुषोत्तम कुठे होता? तिथे तर फक्त एका वासनेचा पुजारी होता. नेहमीप्रमाणे मुक्ता सांजवेळच्या स्नानाला निघून गेली. मुक्ताचे मगाशी पाहिलेले रूप पुरुषोत्तमच्या डोळ्यांपुढून हलत नव्हते. चहाचे घोट घेत घेतच तो तिचा विचार करत होता आणि चोर पावलांनी तो न्हाणीघराकडे वळला. कोणाच्या येण्याची चाहूल लागताच मुक्ता लगेच स्वतःची आंघोळ उरकून कशीबशी चोळी घालून बाहेर आलेली. नक्षिकांत ती मोहक दिसत होती.
तो तिला तसाच पाहत राहिला. अंगावर तिच्या पाण्याचे थेंब अजूनही स्थिरावले होते. केसही तिचे ओले होते. तिला तसेच उचलून पुरुषोत्तम आपल्या रूममध्ये घेऊन गेला. काय करताय तुम्ही? मला सोडा. मुक्ता गायावाया करत होती. तेवढ्यात लीलाबाई घरात येते. लीलाबाईला त्या गोष्टीचा सुगावा लागला. मुक्ताचाही आवाज तिला येत होता, पण तिचा नाईलाज होता. आपल्या नवऱ्याशी तोंड वर करून तिची कधी बोलण्याची हिंमत झाली नाही. आजही ती अवसान गळल्यागत आपल्या खोलीत जाऊन बसली. त्या पुरुषोत्तमने आपला डाव साधला. कपडे सावरत तो बाहेर येताच त्याची लीलाबाईंशी नजरानजर झाली. तिला पाहून तो थोडा दचकलाच, पण काही न बोलता निघून गेला. पुरुषोत्तमने मुक्ताची पवित्रता भंग केली होती. आता स्वतःचं असं मुक्ताकडे काहीच उरलं नव्हतं. ती तशीच उशीखाली आपलं तोंड दाबून आसवांना वाट मोकळी करून देत होती. तिने मनाशीच ठरवले, आता या पुरुषोत्तमला चांगला धडा शिकवणार. तेवढ्यात लीलाबाई खोलीत येऊन मुक्ताचं सांत्वन करू लागली. तिच्यासमोर हात जोडू लागली. ही गोष्ट बाहेर कळू देऊ नको. आपल्या घराची खूप बदनामी होईल. मोठ्या घरात अशा गोष्टी होतच राहतात. माझ्याकडे एवढी हिंमत नाही की मी माझ्या नवऱ्याला जाब विचारू शकेन. आत्तापर्यंत मुक्ताचा राग करणाऱ्या लीलाबाईला आज मायेचा पान्हा फुटला होता. ती मुक्ताच्या डोक्यावर मायेने हात फिरवत होती. मुक्ता लीलाबाईला बिलगून हसवून रडू लागली. लीलाबाईने तिचे विस्कटलेले केस सरळ केले, पदर नीट केला. शेवटी एक स्त्रीच एका स्त्रीचं दुःख समजू शकते. मुक्ताने थोरल्या जाऊबाईचं ऐकलं आणि ही गोष्ट मनातच ठेवली. पण निसर्गाला हे मान्य नव्हतं. काही दिवसांनंतर मुक्ताच्या लक्षात आले, पुरुषोत्तमच्या नीच प्रवृत्तीमुळे आज तिच्या पोटात अंकुर फुलत होता. जेवढी ही गोष्ट सुखद असते आई होण्याची, मुक्ताबाबत मात्र तेवढीच दुःखद होती. गावात दबक्या आवाजात चर्चा चालू होती. इनामदार घराणे गावात वजनदार असल्यामुळे कोणाची उघडपणे बोलण्याची हिंमत होत नव्हती. हळूहळू दिवस पुढे जात होते. मुक्ताला जगणं अजूनच असह्य झालेलं. मुक्ताने मनाशी नक्की केलेलं, लोक कितीही वाईट वागू देत माझ्यासोबत, मी मात्र कोणाचं वाईट करणार नाही. माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला कोणी पाप म्हणू दे, पण मी याला जन्म देणार. अवघ्या 8 महिन्यातच मुक्ताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती मुलगी नसून मुक्ताचे दुःख दूर करणारी देवी होती. तिच्या येण्याने आता मुक्ताला जगण्याचा आधार मिळाला होता. मुलीच्या जन्माच्या दिवशीच इकडे पुरुषोत्तमचा अपघात झाला आणि तो एका पायाने अधू झाला. त्या गोंडस मुलीने जन्म घेताच पहिला हिसका पुरुषोत्तमला दाखवला होता. 10 दिवसानंतर पुरुषोत्तमला घरी आणण्यात आले आणि 11व्या दिवशी मुलीचं बारसं होतं. उमावती तिचं नाव ठेवण्यात आले. मुक्ता आपल्या मुलीला सांभाळण्यात व्यस्त झालेली. बुडत्याला काडीचा आधार मिळावा तशी उमावती मुक्ताला मिळाली होती. उमावतीच्या बाललीलांनी इनामदारांचं घर डोक्यावर घेतलेलं. पुरुषोत्तम आपल्या कार्यालयाचा कारभार पाहू लागला. त्याला एका पायावर कार्यालयात जाणे जमेनासे झाले होते. त्याने कार्यालयासाठी एक माणूस नेमलेला. हळूहळू त्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. तोटे व्हायला लागले. एका दिवशी घरी एक पत्र येतं. पत्र इंग्रजीत असल्यामुळे पुरुषोत्तमला ते काही वाचता येत नाही. लीलाबाई ते पत्र मुक्ताच्या हातात देते. मुक्ताला थोडंफार इंग्रजी येत होतं. त्या पत्रातला मजकूर वाचून समजते, व्यवसाय डबघाईला येण्याचे कारण पुरुषोत्तमने कार्यालयात ठेवलेला माणूसच घोटाळे करत होता. त्याच्या लबाड प्रवृत्तीमुळे व्यवसाय डबघाईला आलेला होता. मुक्ताने ती हकीकत पुरुषोत्तम आणि लीलाबाईला सांगितली. त्यांनी लगेचच त्याला कामावरून काढून टाकले. पुढे प्रश्न होता नवीन माणूस शोधण्याचा. मुक्ताने स्वतःहून पुढे येऊन ती जबाबदारी घेतली आणि स्वतः कार्यालय सांभाळू लागली. उमावतीला सांभाळण्यासाठी लीलाबाई घरात होतीच आणि नोकर चाकरही ठेवले होते. हळूहळू व्यवसाय पुन्हा प्रगतीपथावर धावू लागला. गावात मुक्ताचे वजन वाढले होते, त्यामुळे अख्खा गाव तिला दचकून राहायचा. लीलाबाई आणि पुरुषोत्तमही तिला दचकून असायचे. आता घराची करता धरता मुक्ताच होती. इनामदार घराण्याचं गेलेलं वैभव तिनं पुन्हा मिळवून दिलं होतं, पण मुक्ताचा दुस्वास संपायचा नाव घेत नव्हता. गावातला सावकार इनामदार घराण्याची केलेली प्रतिष्ठा पुन्हा आल्यामुळे जळत होता. वरवरून जरी त्याचे इनामदार घराण्याशी चांगले संबंध असले तरी आतून तो कोत्या विचारांचा होता. अडीअडचणीला गावातील लोक पुन्हा इनामदारांचं घर जवळ करू लागले. सावकाराला कोण भाव देईन असे झाले, त्यामुळे रागाने त्याचा तिळपपट झालेला. पण मुक्ताच्या ते ध्यानीमानीही नव्हतं. ती सावकाराला एक चांगला माणूस समजायची आणि तिकडे सावकार बदल्याच्या आगीत जळत होता. तो सावकार संधी शोधत होता, पण त्याला काही संधी मिळत नव्हती. नुसते दातोट खात त्याच्या रागाचा पारा चढत होता. मुक्ता इकडे कार्यालयात बऱ्यापैकी रमली होती, पण तिच्या त्या सफेद वस्त्रावर डाग लावायला कित्येक जण आतुर बसलेले. पण मुक्ता कोणाची डाळ शिजू देत नव्हती.
बाई माणसाच्या हाताखाली काम करणे काही कामगारांना पटत नव्हते. ते मुक्ताला काही ना काही कारण दाखवून तिला काही जमत नाही असं दाखवायचे. पण मुक्ता हार मानण्यातही नव्हती. ती गप्प सर्व ऐकून घेऊन सोडून द्यायची. मुक्ताचं आता गावात वजन वाढलं होतं. ती गावातले प्रश्न सोडवून द्यायची. अडचणीच्या वेळी सर्वांना मदत करायची. एकदा गावात सहज फेरफटका मारताना तिच्या निदर्शनास आले की एक माणूस दारूच्या नशेत त्याच्या बायकोला मारहाण करत होता. त्या नवरा बायकोचे भांडण विकोपाला गेले होते. शेवटी मुक्ताने मध्यस्थी केली, पण तो माणूस ऐकायला तयार नव्हता. शेवटी मुक्ताने त्याच्या जोरात कानशिलात लगावत, नाही बायकोला सांभाळता येत तर लग्न तरी कशाला करता, चालता हो इथून, अशी कडाडली. त्या माणसाची पूर्ण नशा उतरते आणि तो गपगुमान चालत होतो. मुक्ता त्याच्या बायकोला आपल्यासोबत ठेवून घेते आणि कामही शिकवते. मुक्ताने सर्व गावकऱ्यांना बजावले की स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला मी खपवून घेणार नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे कित्येक सासरजाच झेलणाऱ्या महिलांना मुक्ता आधार वाटू लागते. मुक्ताला आपल्या सीमा माहीत होत्या. लोकांसाठी कितीही केलं तरी ते एक विधवा म्हणून हिणवणारच आणि सोबत हजारो लांडग्यांची नजर माझ्या शरीरावर. मुक्ता विचार करू लागली, काहीतरी करावं लागेल तरच ती समाजात धीटपणे जगू शकेल. आणि शेवटी तिने एक पक्का विचार करून टाकला. तिने आपलं रूपच पालटलं, जेणेकरून लोक तिला मानाने रागवतील. आज छानपैकी तयार होऊन तिने कार्यालयात जाण्यासाठी आपलं पाऊल घराबाहेर टाकलं. गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. काळ्या रंगाची नऊवारी, केसांचं चुंबळ बांधून त्याच्यावर मोगरा मारलेला, कपाळावर काळ्या बुक्क्याचा टिक्का लावलेला, हातात सोन्याचे 2 जाड कंकण, बोटांमध्ये मोठी अंगठी, पायात तोरड्या आणि कोल्हापुरी चपला, डोळ्यात काजळ आणि तोंडात पान आणि चेहऱ्यावर तोऱ्यातला रागीटपणा आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा खंबीरपणा. जो तिचं हे रूप पाहत होता त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती. गावातले वाईट नजरा खिळवून उठणारला ठेवणारे लांडगे आज ताटाखालचं मांजर बनून गपगुमान तिला रस्ता मोकळा करून देत होते. तिच्या नवीन अवतारामुळे एक व्यक्ती तर भलतीच खुश झालेली. ती होती माई इनामदार घराण्याची मोलकरीण. मुक्ताच्या सुरुवातीपासूनच दुःख पाहिले होते. तिचा संघर्ष जवळून अनुभवला होता माईने. आज माईने तिला मुक्ताई म्हणून हाक मारली आणि मुक्ताला ते खूप आवडले. माईच्या अशी हाक मारण्याने तिला तिचे बालपणीचे दिवस आठवले, जेव्हा तिची मामी तिला प्रेमाने मुक्ताई म्हणायची. तिचं खरं नाव होतं मुक्ताईच होतं. पण काळोखाच्या ओघात मुक्ताई मागे पडलं आणि राहिले फक्त मुक्ता. मुक्ताच्या बदललेल्या रूपाची खबर उडत उडत सावकाराकडे पोहोचली. पांढऱ्या शुभ्र दुधात माशी पडावी आणि ते दूध नासून जावं अशी गोष्ट घडली होती. सावकाराला बाईचा फार नाद. इनामदार असेपर्यंत त्याने आपली मान वर कधी काढली नाही. आता तो राजरोसपणे आपला जोर चालवायचा, लोकांना धमकावायचा, गावातल्या बायकांशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. सावकाराची बायको बयोबाई, भांडखोर आणि पैशाला हापापलेली सावकाराचा मोठा मुलगा गावातच होता तर धाकटा परदेशी शिक्षणासाठी गेलेला. सावकाराने एकदा मुक्ताला भेटायचे ठरवले आणि काही काम काढून तो इनामदारांच्या वाड्यात आला. मुक्ताचा नवीन अवतार पाहताच त्याला तिची भुरळ पडली. तिचा तो रुबाबदारपणा पान हरपून सावकार पाहत होता. बघता बघता वर्ष निघून गेलेली. आता मुक्ता 23 वर्षांची झाली होती. तिचे सौंदर्य अधिकच बहरले होते. सावकार आपलं काम संपवून तिथून गेला, पण क्षणाक्षणाला त्याच्यापुढे मुक्ताचे रूप फेर धरून नाचत होते. त्याला मुक्ता हवीहवीशी वाटत होती. त्याला तिला स्पर्श करायचे होते. त्याच्यातला सैतान जागा झाला होता. तो आता वेगवेगळ्या कारणांनी वाड्यात येऊन लागला होता. बहाणे बनवून फक्त सावकाराला मुक्ताचे रूप आपल्या डोळ्यात साठवायचे होते. त्याच्या वाड्यात चक्रा वाढल्या होत्या. कधी तो मुक्तासाठी भेटवस्तू आणायचा तर कधी घरातल्या सगळ्यांसाठी तो आपला एक एक डाव टाकत होता. पण हे सर्व मुक्ताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एक दिवस तिने गावात फिरतीवर असताना सावकाराला विचारले, काय करतोय हे सगळं? तेव्हा तिची वाहवा करत सावकार बोलू लागला, हे बघा इनामदारबाई, तुम्ही की नाही लय माझ्या स्वप्नात येता. तुमचं रुबाबदार दिसणं मला मोहात पाडून जातं. तुमचा कमनीय बांधा लय सुंदर. मला त्याची पूजा करायची आहे. बोला बाई, मी तुम्हाला हवं तेवढं पैकं द्यायला तयार आहे. त्याची नजर तिला नक्षीखांत न्याहाळत होती. एक हात तिच्या जवळ नेत सावकार म्हणतो, माझ्यासोबत याल एक रात्र? मुक्ता मगापासून त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या रागाचा पुरला पारा चढलेला. मनगटात 10 हत्तींचं बळ घेऊन मुक्ता सावकाराला जोरदार थोबाडीत लगावते. तसा तो खाली कोसळतो. त्या फटक्यामुळे आजूबाजूचे लोक गोळा होतात. सावकार गाल उचळत उठतो. मुक्ता कडाडतेच. जी बाई गावासाठी झटते तिच्यावरच तू वाईट नजर ठेवतोस.
तुझ्यासारख्या चांगल्या घरातल्या माणसाला ही नीच भाषा शोभते का? मला वाटलंही नव्हतं तू एवढा नीच असशील, असं म्हणत ती निघून जाते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीला निहाळत सावकार मनाशीच गाड बांधतो. चार चौघात तू माझा केलेला पाणउतारा मी कधीच विसरणार नाही. तुला चांगली जन्माची अद्दल घडवणार, असं म्हणत दात ओठ खात सावकार निघून गेला. मुक्ता घरी आली. राग अजून तिचा ओसरला नव्हता. ती रागातच म्हणत होती, त्याची हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची. माई तिला शांत करत होती. सावकार इकडे रागाने लालबुंद होत घरी दाखल झाला. त्याची बायको बयोबाई काय झालं काय झालं करत समोर आली. तेव्हा सावकाराच्या सोबत असलेल्या माणसाने सांगितलं, त्या इनामदार बाईनं साहेबांच्या मुस्कटात आणली. सावकाराने आपली जळजळीत नजर त्या माणसावर टाकली. तेव्हा तो मान खाली घालून गप्प बसला. बयोबाई खेकसली. बया बया, त्या कार्टीची एवढी हिंमत, माझ्या नवऱ्यावर हात उगारला तिनं. तिला चांगलीच अद्दड घडवायला पाहिजे. सावकार ही बायकोकडे पाहत, हो तू बरोबर बोलतेस, चांगली अद्दल घडवू आपण तिला, असं म्हणत ते एक षडयंत्र बनू लागले. मुक्ता घरी आली. राग अजून तिचा ओसरला नव्हता. ती रागातच म्हणत होती, त्याची हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची. माई तिला शांत करत होती. सावकार इकडे रागाने लालबुंद होत घरी दाखल झाला. त्याची बायको बयोबाई काय झालं करत समोर आली. तेव्हा सावकाराच्या सोबत असलेल्या माणसाने सांगितलं, त्या इनामदार बाईनं साहेबांच्या मुस्कटात आणली. सावकाराने आपली जळजळीत नजर त्या माणसावर टाकली. तेव्हा तो मान खाली घालून गप्प बसला. बयोबाई खेकसली. बया बया, त्या कार्टीची एवढी हिंमत, माझ्या नवऱ्यावर हात उगारला तिनं. तिला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. सावकारही बायकोकडे पाहत, हो तू बरोबर बोलतेस, चांगली अद्दल घडवू आपण तिला, असं म्हणत ते एक षडयंत्र बनू लागले. सावकार सुडाने पेटून उठला होता. नाही, मी हिचं अख्ख्या गावासमोर तोंड काळं केलं तर नावाचा सावकार नाही, असं त्याने मनाशीच चंग बांधलेला. इकडे मुक्ताला त्या घटनेमुळे फारसा फरक पडला नव्हता. तिच्या ते नित्याचंच झालं होतं. शेवटी ती एकटी पडत होती. ती कांचिलात बसलेली झापड आता त्याची वेदना कमी झालेली, पण भर गावात ती झापड त्याच्या फार जिव्हारी लागलेली. त्याचा गावात पाणउतारा झालेला. कसंही करून सावकाराला मुक्ताचं काहीतरी करायचं होतं, पण त्याचा कोणताच डाव मुक्ता चालू देत नव्हती. मुक्ता कार्यालयात झोकून काम करत होती, त्यामुळे तिला वेळेचे भान नसायचे. कार्यालयात काम वाढल्यामुळे तिला आता रोजच उशीर होऊ लागला. सगळं गाव तर 9 वाजेपर्यंत झोपून जायचं. मुक्ता सुनसान रस्त्यावरून 10-11च्या आसपास कितीतरी वेळा आली होती. ती तिच्या गाडीमधून येत असल्यामुळे, पण गावच्या सुनसान रस्त्यावर तेही जोखमीचे होते. एवढं दुःख सोसल्यावर आता तिला कशाची भीती वाटणार होती. सोबतीला गाडीचा चालक असायचा आणि तिच्या नवीन अवतारामुळे तर सारे दबकून असायचे. तिचं रात्री घरी येणं सावकाराने हेरलं आणि तिचं अपहरण करायचं ठरवलं. पुढे एका मध्यरात्री मुक्ता काम संपवून आपल्या गाडीने घर जवळ करत होती. चालक आपल्या वेगात गाडी पुढे घेत होता. मध्येच तो करकचून ब्रेक दाबतो. समोर एक व्यक्ती रस्त्यावरच आडवी झालेली. त्या व्यक्तीची सायकल दूरवर पडलेली. वेदनेने विव्हळत ती व्यक्ती मदतीसाठी याचना करत होती. मुक्ता समोरचे दृश्य पाहून हेलावून गेली. ती गाडीतून उतरून त्या व्यक्तीकडे येते आणि मदतीला तिचा हात पुढे करते. तसा जोराचा फटका तिच्या डोक्यावर बसतो आणि ती जागीच कोसळते. 2-3 गुंड तिथे आले होते. चालकालाही मारहाण करून जखमी करतात. त्या व्यक्तीला मदतीची गरज नसून ती फक्त नाटक करत होती, मुक्ताला जाळ्यात फासण्यासाठी. ते गुंड त्या चालकाला आणि मालकाला घेऊन जखमी मुक्ताला घेऊन आपल्या गाडीने पलायन करतात. घाव वर्मीन असल्यामुळे मुक्ताची शुद्ध हरपलेली. ती हडबडून शुद्धीत येते. जेव्हा एक पाण्याचा हबका तिच्या तोंडावर बसतो. ती एका भयान जंगलातील एका झोपडीत होती आणि समोर सावकार उभा होता. मुक्ता रागाने लालबुंद झालेली. हातपाय बांधल्याने तिला काही करता येत नव्हते. सावकार तिच्याकडे पाहत जोराने हसत होता. अरे नीच माणसा, आज तुझी एवढ्यापर्यंत मजल गेली. तुला मी सोडणार नाही. मुक्ता कडाडत होती, पण सावकारावर त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. सावकार तर वाट पाहत होता की कधी एकदाची मुक्ता माझ्या पायापाशी लोळण घालून जीवाची भीक मागेल. पण मुक्ता घाबरणारी नव्हती. ती अजूनच त्वेषाने त्याला सुनावत होती. मुक्ता झुकण्याचं नाव घेत नाही, म्हणून त्याच्या रागाने ती पपड होतो. तो पुढे येऊन तिला 2-3 कानशिलात लगावतो. मुक्ता हातापायांची सुटका करण्यासाठी झटापट करत होती. काही वेळाने तिची धडपड शांत होते. ती मान खाली घालून तशीच उभी होती. सावकाराच्या चेहऱ्यावर विखारी हास्य उमटले. सरतेशेवटी त्याला वाटू लागलं मुक्ताने हार मानली. तो माणसांना तिला सोडायला सांगतो. बंधनातून मुक्त झालेली मुक्ता अजूनही तिथेच स्तब्ध उभी होती.
तिचे केस तिच्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरलेले. आता मुक्ता आपली कायमची दासी बनून राहणार, आपली सेवा करणार या विचाराने सावकार स्वप्नात हरवलेला. मुक्ताकडे दुर्लक्ष करत सावकार दारूचा एक एक पेग रिचवत होता आणि आपली नशिली नजर तिच्यावर टाकत होता. कधी नव्हे तो इतका आनंद त्याला झाला होता. सावकारांची गुंड माणसेही दारू ढोसत होती. मुक्ता मान वर करून त्यांच्याकडे पाहते, आपले केस सरळ करते. ती दबक्या पावलाने सावकाराकडे येऊ लागली. सावकार आणि त्याची मंडळी दारू पिण्यात बेधुंद झालेली. बाजूला पडलेला लोखंडी गज ती उचलून सावकारावर वार करू लागते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सावकार गोंधळून पडतो आणि बरोबरीने दारूचा अंमलही त्याच्या डोळ्यावर होता. त्या गुंडानेही तिने न जुमानता चांगलेच फटके देऊन जखमी केले. एक जोराचा फटका लागून सावकार एका कोपऱ्यात कोसळतो. मुक्ता जवळ जाऊन एका पाठोपाठ एक त्याच्या कानाखाली आवाज काढते. त्याची नशा पूर्णपणे उतरून जाते. त्याच्या छातीवर पाय देऊन ती कडाडते, तुला काय वाटलं मुक्ता झुकेल? अरे तुझ्यासारखे 100 हरामी समोर आले तरी मी घाबरणार नाही. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. आज तुला माणुसकी म्हणून सोडते. पुन्हा माझ्या वाट्याला आलास तर तिथेच तुला जिवंत काढेन. तो फक्त तिच्याकडे पाहत होता. हात जोडू लागला, मला माफी द्या, पुन्हा मी असं करणार नाही. मुक्ता हातातला लोखंडी गज बाजूला फेकून निघून जाते. आज तिने त्या सापाला जिवंत सोडले होते. ती तिची मोठी चूक होती. त्या विषारी सापाला तिथेच ठेचायला पाहिजे होतं, पण माणुसकी म्हणून तिने त्याला सोडून दिले. असेच दिवस जात होते. सावकार आता पेटून उठला. कधी एकदा मुक्ताची जिरवतोय असं झालेलं त्याला. अंगावरील लोखंडी गंजाचे वार त्याला मुक्ताला कायमचं संपवायला सांगत होते. मुक्ता आता पुन्हा कामात लक्ष देऊ लागली. तिच्यासाठी संकटे काही नवी नव्हती. आपल्या कामात आणि उमावतीकडे लक्ष देण्यात तिचा वेळ कधी जात असे तिलाही कळत नसे. दिवस पुढे जात होते. सावकाराला संधी मिळत नव्हती. बदला घेण्यासाठी तो तडफडत होता. कधी एकदा ती संधी मिळते असं सावकाराला झालेलं. शेवटी त्याने मुक्ताला अडकवण्यासाठी सभ्यपणाचे ढोंग रचले. काही दिवसानंतर सावकार वाड्यावर आला आणि मुक्ताची पाया पडून माफी मागू लागला. तुमच्याशी मी असं बोलूच कसं शकतो? तुमच्यासारख्या देवीचा मी अपमान केला. मला आता खूप लाज वाटत आहे. तुम्ही मला माफ करा. गयावया करत सावकार म्हणत होता. मुक्ता त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. तिलाही मनोमनी बरं वाटलं. सावकाराने स्वतःची चूक कबूल केली आणि माफी मागितली. मुक्ताने मोठ्या मनाने तिला माफ केलं आणि तिथेच सावकाराच्या सभ्य ढोंगीपणात अडकली. तिचा घात झाला. मुक्ताने मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि इथेच ती सावकाराच्या सभ्य ढोंगीपणात अडकली. तिचा घात झाला. माफी मागता मागता सावकाराचे शब्द फिरले. ते असे की बाईसाहेब, तुम्ही काही पण म्हणा, पण तुम्ही खरंच खूप मस्त आहात. मला तुम्हाला एक रात्र डोळे भरून पाहायचे आहे. फक्त एक रात्र मला तुमची द्या. ही गोष्ट आपल्यातच राहील. कोणाला कानोकान खबरही होणार नाही. हे ऐकताच मुक्ताच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले. तू कधी सुधारणार नाही. तू किती नीच आहेस हे तू दाखवलंस. तुझ्यासारख्या माणसाला या जगात राहण्याचा काही एक अधिकार नाही. असं कडाडत मुक्ता सावकारावर धावून आली. सावकार पूर्ण तयारीशी आलेला. तो म्हणाला, लय माज आहे ना तुला तुझ्या सौंदर्यावर. आज तुझा माज मी उतरवणार. सावकाराचे डोळे वासनेची आग ओकत होते. मुक्ता पुढे येऊन त्याच्या जोरात कानाखाली एक आवाज काढणार तेवढ्यात सावकाराने तिचा हात हवेतच धरून ठेवला. सोबत असलेल्या माणसांना धरा रे हिला असं म्हणत आपली तिरकी नजर तिच्या सौंदर्यावर फिरवू लागला. 3 गुंडांनी तिचे हात घट्ट धरून ठेवलेले. सावकाराने नेमकी वेळ साधलेली. आज घरात मुक्ता व्यतिरिक्त कोणीही नव्हते. मुक्ता अजूनही कडाडत होती, पण त्या गुंडांच्या हातून सुटणे तिच्या फार जिकरीचे झाले होते. सावकार पुढे येऊन तिच्या 2 कानाखाली लगावतो. आज त्याच्यात सैतान संचारलेला आणि बदल्याच्या भावनेत तर तो पूर्वीपासून जळत होता. हळूहळू सावकार तिच्या सर्वांगावरून हात फिरवत होता. ती सुटण्यासाठी धडपड करत होती, पण ती निरर्थक ठरत होती. सावकार तिच्या अब्रूची लक्तरे तोडून वेशीवर टांगू लागला. गुंडांनी हात धरून ठेवलेले. तिला प्रतिकार करता येत नव्हता. तिचा प्रतिकार हळूहळू थंड पडत होता. ती ओरडत होती, विनंती करत होती, पण कोणीही तिचं ऐकत नव्हतं. नियतीही समोरचं दृश्य निमूटपणे मुख पिळून पाहत होती. सावकार तितकाच आवेशात येत होता. त्या गुंडांनीही तिची अब्रू लुटली. मुक्ता अर्धमेली झालेली, अंगातले त्राण निघून गेलेले. त्यातच ती बेशुद्ध पडते. मध्यरात्री तिला शुद्ध येते. स्वतःला निर्वस्त्र पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिची दातखिळीच बसलेली. तिचं शरीर आणि मन वेदनेने कण्हत होतं. तिने बाजूला पाहिले. 2 गुंड अजूनही तिच्या शेजारी पडलेले होते. ती आज निर्विकार झालेली.
कसंनुसं स्वतःला सावरत ती उठते, अंगावर वस्त्र चढवून ती वाड्याबाहेर येते आणि चालू लागते. कुठे जाते तिला काहीच कळत नव्हतं. ती फक्त चालत होती. आज तिने तिचं सर्वस्व गमावलं होतं. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ती आता फक्त नावाला जिवंत होती. तिच्यातला मुक्ताने तर कधीच प्राण सोडलेला. मामा मामीची लाडकी भाची मुक्ताई आता खचली होती. मननसोबत सावलीसारखी राहणारी मुक्ता आज स्वतःची सावली हरवून बसली होती. तिच्या नजरेसमोरून झरझर तिचा भूतकाळ जात होता. एवढी संकटे परतवून लावूनही तिच्या नशिबी फक्त संकटेच आली. कधीही न संपणारा संघर्ष करत राहिलेली एका स्त्रीसाठी तिचा मान, प्रतिष्ठा आणि अब्रू सर्वस्व असते. आणि आजही ती त्या राक्षसांनी तिच्याकडून हिरावून घेतली होती. मुक्ताला चालता चालता समोर एक विहीर दिसते आणि त्या विहिरीच्या दिशेने चालू लागते. मुक्ता विहिरीच्या कठड्यावर उभी राहते, चेहरा निस्तेज पडलेला. मननसोबत व्यतीत केलेल्या एक एक क्षणाला ती आठवत होती. त्या आठवणीमुळे तिच्या निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरही हास्याची एक लकीर उमटत होती. त्याला आठवतच ती थोडीशी हसली आणि हसतच तिने विहिरीत उडी घेतली. मित्रांनो, कथा आवडली की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.